कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीची बिंगुल आहे. प्रचारालाही सुरुवात झाली आहे. आपल्याबरोबर राहुल साहेब आहेत. काय सांगाल साहेब, प्रचाराचा धडाका आजपासून सुरू केला? अतिशय जोरात प्रचार चालू झाला आहे. भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून आम्ही हातकणंगले तालुक्यामध्ये लढतोय. आमचे भारतीय जनता पार्टी शिवसेना आमचे सगळे उमेदवार ताकदीनं निवडून येतील याची जोमानं कार्यकर्ते नेते सगळे आता ग्रामीण भागामध्ये कामाला लागले. पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीच्या किती जागा निवडून येईल? जसं महापालिकेला यश आलं तसं जिल्हा परिषद पंचायत समितीला यश येईल असं वाटतं? 2017ला ज्यावेळी मागची जिल्हा परिषद झाली त्यावेळी भारतीय जनता पार्टीचेच अध्यक्ष शोमिका माडिक झालेले. आताही तशीच परिस्थिती, जसं महानगरपालिका कोल्हापूर झाली, इचलकरंजी झाली, ग्रामीण भागामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा दबदबा राहिला, महायुतीचा दबदबा राहिला. आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा या ठिकाणी दबदबा हा BJPचा महायुतीचाच राहील आणि आमचाच अध्यक्ष आणि आमची सत्ता येईल ही खात्री आहे. तुम्ही एक युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं तर तुमची कन्या तुमच्यापेक्षा सुपरफास्ट प्रचाराला तुम्ही यायच्या अगोदर जाते, प्रचार सुरुवात करते आणि घरोघरी जाऊन कोरोची जिल्हा मतदारसंघामध्ये एक पुढचं पाऊल म्हणून ओळखलं जातं. एक चांगल्या कार्यकर्त्या म्हणून पक्षाने आपण आता नवीन ज्याचा उल्लेख करतो जेनझी, आता युवा येत होते, आता जेनझीसुद्धा आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता ते उतरलेत आणि निवडणुकीला ते राहत आहेत. ह्याचा एक समाधान आहे. एक वडील म्हणून तर समाधानच आहे, परंतु पक्षाने सुद्धा संधी दिली. हळवंकर साहेबांनी, अण्णांनी, पक्षश्रेष्ठी चंद्रकांत दादा फडणवीस साहेबांनी संधी दिली. नवीन पिढी राजकारणात आली पाहिजे, एक चांगले संकेत त्या ठिकाणी आहे. चांगलं काम करणारे नगरपालिका महानगरपालिकेला चांगलं काम करणाऱ्या म्हणूनच त्यांना तिकीट दिलं. तुम्हाला पाठिंबा टाकून मुलगी कुठेतरी पुढं जाते असं वाटतंय का? मला आनंदच आहे. आपली मुलगी पुढं जात असेल, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पुढं जात असेल तर त्या वेगळं समाधान. काय सांगाल साहेब, प्रचाराची जोरात सुरुवात झालेली आहे. जिल्हा परिषदमध्ये भाजपची आणि महायुतीची ताकद दिसते, काय सांगाल? भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर मागे जी भारतीय जनता पार्टीच्या शोमिका माडिक होत्या, त्याच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतील आणि कबनूर, कोरोची या सगळ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातल्या पंचायत आणि ZP भारतीय जनता पार्टी जिंकेल. एक युवती मैदानात उतरले, ते युवक सगळे मैदानात आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये. कुठेतरी भाजपनं युवा पिढीला संधी दिली असं वाटते? देशाच्या पंतप्रधानांनीच सांगितलं 1 लाख युवकांना त्यांना राजकारणात आणायचं आहे. त्याची सुरुवात राहुलपासून झाली, आता सानिकापासून त्याची पुढे चालू झाली. आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाजपचा झेंडा फडकेल, महायुतीचा झेंडा फडकेल असं सांगितलं आहे. कॅमेरा निखिल वसे, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.